10 दिवसापासून इथे सुरू आहे। माझी तुम्हाला एक विनंती आहे, आपले मान्यवर मंडळी आणि शासनाचे शिष्टमंडळ इथे पोहोचलेलं आहे। आपल्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या 1-2 मागण्या सोडल्या तर बाकीच्या मागण्यावरती शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। दुसरी गोष्ट, मला एक महत्वाचा एक मुद्दा बोलायचा आहे, प्लीज शांत बसा। एक मुद्दा, इथे शासनाचं शिष्टमंडळ आलेलं आहे। या शिष्टमंडळाला माझी विनंती आहे, सन्माननीय साहेब, महाजन साहेब, पाटील साहेब, त्याचबरोबर दुर्गा साहेब, आमचे गोपीचंद बंधू, मला एकच सांगायचं आहे, गेल्या 3 वर्षापासून मी मागणी वाढवत नाही, जी फॅक्ट आहे ती सांगतोय। गेल्या 3 वर्षापासून पंचायत राज मधील रिझर्वेशन कोर्टामध्ये पेंडिंग आहे। आमच्या 56,000 जागा ओबीसीच्या त्यामध्ये आहेत। या उपोषण काळामध्ये किमान 1,000 नगरसेवक वगैरे नगराध्यक्ष मंडळी भेटून गेलेली आहेत। त्याची कोर्टामध्ये केस पेंडिंग आहे, पण शासन गेल्या 3 वर्षापासून ती केस हिअरिंगला येत नाही। शासन तिथं त्या कोर्टामध्ये काही विनंती करणार आहे का, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आम्हाला भेटलं पाहिजे। त्यामुळं हे आंदोलन आम्ही थांबवलं नाही, हे आंदोलन आम्ही तात्पुरतं स्थगित करत आहोत आणि या सर्व मान्यवर मंडळींना आणि शासनाला आम्ही सकारात्मक प्रतिसाद देत आहोत। याचा अर्थ असा नाही की आमच्या ओबीसीचा हा तरुण वर्ग त्याला काही कळत नाही, त्याला समजत नाही आणि त्याला डावललं जातं ही त्याची भावना नाही, हे समजू नये। आणि आज आम्ही हे आंदोलन सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये स्थगित करत आहोत। पुढच्या आंदोलनाची दिशा आमची संयोजक मंडळी ठरवतील आणि हे आंदोलन आम्ही स्थगित करत आहोत आणि पुढची आंदोलनाची दिशा ठरवू। अजून एक क्लास दे। मुख्यमंत्री महोदयांनी मंत्रिमंडळाच्या शिष्टमंडळाने त्यांना मुख्यमंत्री महोदयांनी मंत्रिमंडळाच्या शिष्टमंडळाने आपल्या संदर्भात सकारात्मकता दाखवल्यामुळे आणि या अधिवेशन काळातच हा निर्णय आपले सर्व मागण्याचे निर्णय घेतला जातील तोपर्यंत हे आंदोलन आणि आज आम्ही स्थगित करत आहोत आणि अधिवेशन काळामध्ये आमच्या मागण्या नाही पूर्ण केल्या तर आम्ही पुन्हाही आंदोलन सुरू करू हे आपल्या सरकारने सांगितले। थोड़ा मागे थोड़ा मागे थोड़ा मागे आजी आजी त्यांनी चेकअप केला आणि सांगितलं की आपल्या सर्वांना दवाखान्यामध्ये ऍडमिट रस्त्यामध्ये त्यांना जाण्यासाठी कुणी अडचण आणू नये। फोटो काढण्याचं